आणि हा गणपती चांद्रसेनी कायस्थ प्रभू गणपती मंदिर ट्रस्ट जो गणपती आहे हा नवसाला पावणारा गणपती आहे। जसे की प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहता, आपण प्रत्येक वेळेस भिवंडीतील एका वेगवेगळ्या अशा मंदिरात आपण जातो। जे काही दिवसांपूर्वी आपण धुंडीविनायक मंदिर पाहिला, त्यानंतर श्री एकनाथ मंदिर पाहिला, तसेच आज आपण मंडे येथील प्रसिद्ध अशा मंदिरात गणपती मंदिरात आलो आहे, जिथे अंगारकी चतुर्थीनिमित्त खूप गर्दी असते। तर आपण तेथील काही लोकांची ट्रस्टी वगैरे आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा चालूया, त्यांच्या मार्फत गणपती मंदिराबद्दल जाणून घेऊया। चला। गणपती बाप्पा मोरया। आजचा गणपती श्री गणपती मंदिर मंडे भिवंडीतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक प्रसिद्ध असे गणपती मंदिर जे मंडई येथे आहे। या मंदिरात येण्यासाठी भिवंडी स्थानकाजवळून तुम्ही रिक्षाने येऊ शकता, जे रिक्षा भाडा जेमतेम 15 रुपये आहे। जसे तुम्ही मंडईला उतरा, समोरच तुम्हाला हे श्री गणपती मंदिर पाहायला मिळणार। या मंदिरात आल्यावर असे वाटत जसे त्या अष्टविनायकाचे दर्शन घेतलेत, कारण या मंदिरात आतमधील भिंतींवर खूप सुंदर सुंदर असे गणपतीच्या जे अष्टविनायक आहे त्यांना खूप सुंदर असे सजवलेले तुम्ही व्हिडिओत पाहू शकता पुढे। या अंगारकी चतुर्थीला आपण मंडई येथील या गणपती मंदिराला भेट दिलेली आहे। तसेच गेल्या महिन्यात संकष्टी चतुर्थीला आपण ब्राह्मण आरेतील धुंडीविनायक गणपती या मंदिरात देखील भेट दिली होती। याचा व्हिडिओ देखील आपल्याला माझ्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळणार। व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नये। भिवंडीतील इतरही प्रसिद्ध मंदिरांचे व्हिडिओ पाहायचे असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत।
संत श्री एकनाथ मंदिर, तसेच श्री भीमेश्वर संस्थान मंदिर, तसेच धुंडी विनायक गणपती मंदिर, असे अनेक मंदिरांचे लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटणार. नक्कीच बघावे. आमच्या आजी काय दिवसभर रोज असता काय ते गणपती बाप्पा
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे. तसेच चॅनलवर नवीन आले असल्यास सबस्क्राईबही करावे. आणि सबस्क्राईब केल्यावर बाजूला जे बेल नोटिफिकेशन आहे ते दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नये, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. मंगलमूर्ती गणपती बाप्पा गजानन महाराज की मामा की शांततेत दर्शन घ्या आणि शांततेत प्रसाद घ्या. जसे की व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी म्हटले, हे पहा समोर भिंतीवर अष्टविनायक मंदिरांच्या पूर्ण भित्तिचित्र रेखाटलेले खूप सुंदर असे. हो झाला का प्रसाद घेतला? या बाबू म्हणजे खूप मोठा हो झोप आले का?
पाडू नको. हे मंदिर चांद्रसेनी कायस्थ प्रभू गणपती मंदिर ट्रस्ट या नावाने ओळखलं जातं. हे मंदिर 50 वर्षाच्याहून जास्त अधिक कालावधीचं आहे. या मंदिरात दर चतुर्थीला आज अंगारिका आहे. आज गर्दी एवढी आहे, जन्माच्या वेळेस पण एवढी गर्दी होती. आणि हे लोकांना पावणारा हा गणपती आहे. लोकांची इकडची समज आहे भाविकांची, त्यामुळे भाविक इथे अलोट गर्दी करतात. आणि भाविकांना आम्ही कुठल्याही गोष्टीत नाराज करत नाही. दर्शन घेतात, ते लोक निघून जातात. आणि हा गणपती चांद्रसेनी कायस्थ प्रभू गणपती मंदिर ट्रस्ट जो गणपती आहे हा नवसाला पावणारा गणपती आहे. त्याच्यामुळे हा प्रसिद्ध गणपती आहे. इथे येणारी लोक ठाण्यावरनं येणारी लोक आहेत, कल्याणवरून येणारे लोक आहेत, पडघा, भादवड अशा बरेच लांब लांबून ठिकाणी येणारे लोक आहेत. हे प्रसिद्ध मंदिर आहे आणि हे पूर्ण भिवंडी शहराच्या मध्यस्थी आहे. त्याच्यामुळे ह्याचं एक अस्तित्व आहे. चला पुढे चला. मी नारायण गोपीनाथ जाधव. या मंदिरात 25-30 वर्ष आले. मी सेवा करत होतो. आतापर्यंत त्याच्या मेंटेनन्स, उत्सवाचं हे सगळं कार्यक्रम मी बघत असतो इथे. जवळ मला 25 वर्ष जवळ झाले. 25 वर्ष. सगळं इथे सगळं कार्यक्रम सांभाळते. सगळं याचा सेवा करता येते. लोकांना लाईनमध्ये भाविकांना आणि सांगायला आमचं काम असतं. त्याला आम्ही सेवा करत येतो.